काल राणा पाटील यांचे कार्यकर्ते नितीन काळे यांनी जो लोकप्रिय खासदारावर आरोप केला त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आपण इथे आलो। ज्या रस्त्याचं भूमिपूजन आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनी केलं होतं त्याबद्दल आम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, परंतु हा विषय ज्यांनी मार्गी लावला, ज्या लोकांनी यासाठी कष्ट घेतलं, ज्या लोकांनी आंदोलन केले, ज्या लोकांवर पोलिसांनी नोटीस काढल्या, त्या लोकांच्या मागणीसाठी आणि आग्रहास्तव आम्ही त्याचं भूमिपूजन त्या स्थळावर जाऊन केलं। कारण याचा पूर्ण पाठपुरावा खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आमदार कैलासदादा पाटील साहेब, नगराध्यक्ष नंदुबाईराजे निंबाळकर साहेब आणि तिथले नगरसेवक सोमनाथ अप्पा गुरव साहेब या सगळ्यांनी पाठपुरावा केला होता। आणि याचा श्रेयवादाचा विषयच नाही, आम्ही ते काम केलंय म्हणून त्याचं आम्ही उद्घाटन केलं होतं। आणि नितीन काळे जे बेछूट आरोप करत सुटलेले आहेत त्यांना जे मालक सांगतात, जे स्क्रिप्ट लिहून देतात ते स्क्रिप्ट वाचायची आणि फक्त बरळत राहायचं। यानंतर यांच्या या चुकीच्या आरोपाला आम्ही कदापि स्वस्थ न बसता जशास तसे स्पष्ट उत्तर देऊ एवढ्या निमित्ताने सांगतो। आणि खासदारांनी काय केलंय हे जनतेतनं तुम्ही जे आता सध्या तुमचं सर्वे करताय समोर उमेदवार देण्यासाठी, त्या सर्वेमधनं तुम्हाला त्याचं नक्की उत्तर मिळेल एवढं त्या निमित्ताने सांगतो। मागील 2 दिवसापूर्वी राणा पाटलाचे कार्यकर्ते नितीन काळे यांनी जे सन्मान्य खासदार ओमप्रकाश निंबाळकर, सन्मान्य आमदार कैलासदादा पाटील यांच्यावर जे बिनबुडाचे आरोप केले त्याचे खंडन करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती। जे डॉक्टर पाटील कुटुंबियाला 40 वर्षात जमलं नाही ते सन्माननीय खासदार ओमप्रकाश निंबाळकर, सन्माननीय आमदार कैलास पाटील यांनी या भागाचा विकास केला। सतत जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला प्रामाणिकपणे। आणि ते त्यांचे मालक असलेले राणा पाटील ज्यांनी तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबामध्ये 35 ते 40 वर्ष सत्ता होती, त्या सत्तेच्या जोरावर ते देशामध्ये 3 नंबरच्या खासदाराच्या यादीमध्ये आले श्रीमंतीच्या। आणि आपला जिल्हा हा मागासलेपणामध्ये 3 नंबरला आहे। ती कमवलेली माया जी आहे ती कुठेतरी सुरक्षित राहण्यासाठी तेरणा शेतकऱ्यांच्या नावाने असलेला तेरणा ट्रस्ट स्वतःच्या मालकीवर व्हावा आणि असावा यासाठी ईडी आणि सीबीआयची चौकशी पाठीमागे लागू नये म्हणून त्यांनी रातोरात पक्ष बदलला। परंतु आमचे नेते, सर्वसामान्य जनतेचे नेते असलेले ओमदादा असतील, कैलासदादा असतील, हे असल्या भाजपच्या हुकुमशाहीच्या काळामध्ये आज सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी सक्षमपणे या हुकुमशाहीला तोंड देत आहेत आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत। यासाठी आणि मागच्या 2 दिवसापूर्वी 174 कोटीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी किंवा या निधीसाठी मी त्या प्रभागाचा नगरसेवक सोमनाथ गुरव, या जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील, नगराध्यक्ष नंदुबाईराजे निंबाळकर यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला। गडकरी साहेबांची भेट घेऊन लोकसभेमध्ये हा विषय ओमदादांनी मांडला आणि त्या विषयाला जवळपास 174 कोटीच्या कामाला त्यांनी मंजुरी करून घेतली, निधी मंजूर करून घेतला। त्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आम्ही केलं। ज्या लोकांनी या विषयाला मूळ वाचा फोडली होती त्यांचा सत्कार केला आणि त्या लोकांनी या आमच्या ओमदादा आणि कैलासदादा पाटील यांचा सत्कार केला आणि सर्वसामान्यांच्या हातून आम्ही ते भूमिपूजन केलं। आणि या बाबतीत आपला नितीन काळे बेछूट आरोप करत आहेत, त्या आरोपाचा आम्ही या ठिकाणी आज खंडन केलं।